नमस्कार मित्रांनो. MPSC गट क पूर्वपरीक्षा दिली आणि आता डोक्यात नुसता गोंधळ. निकाल काय लागेल, कट ऑफ किती जाईल, पुढे काय करायचं, बरोबर ना? पण थांबा, आता चिंता करायची गरज नाही. हे विश्लेषण म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, एक स्पष्ट रोडमॅप जो तुमच्या मनातला सगळा गोंधळ दूर करेल. तर आता येऊया आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. बघा, अपेक्षित कट ऑफ समजून घ्यायचा असेल तर आधी पेपर नेमका होता कसा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पेपरची काठिण्य पातळीच कट ऑफची दिशा ठरवते. इथे बघा, ही आहे विषयांप्रमाणे प्रश्नांची विभागणी. साधारणपणे प्रत्येक विषयाला 15 प्रश्नांचं वेटेज दिलं होतं. पण यातले खरे गेम चेंजर्स किंवा मेरिट डिसाइडिंग फॅक्टर्स कोणते ठरले माहितीये? ते म्हणजे सामान्य विज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता. ज्यांनी या दोन विषयांमध्ये चांगली कामगिरी केली आहे ते गुणवत्ता यादीत नक्कीच वर असतील. आता ही डिफिकल्टी मॅट्रिक्स बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. यातून आपल्याला कळतं की कोणता विषय किती कठीण होता आणि त्याला सोडवायला किती वेळ लागला. उदाहरणार्थ इतिहास हा विषय कठीण तर होताच, पण खूप वेळखाऊ सुद्धा होता, कारण त्यात बहुविधानात्मक प्रश्न होते. तर दुसरीकडे सायन्सचे प्रश्न ते कमी वेळात सुटणारे आणि तुलनेने सोपे होते, कारण ते थेट राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होते. बरं, मग प्रत्येक विषयाचं थोडक्यात बघूया का, काय परिस्थिती होती? इतिहासाने तर नवीन विद्यार्थ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. खूपच आव्हानात्मक होता. भूगोलात महाराष्ट्राऐवजी भारताच्या भूगोलावर जास्त भर दिला गेला होता. राज्यशास्त्र मध्यम होतं, पण काही प्रश्न थोडे गुंतागुंतीचे होते आणि अर्थव्यवस्था मात्र बरीच सरळ होती, ज्यात फॅक्ट बेस प्रश्न जास्त होते आणि 10-11 प्रश्न सहज सुटण्यासारखे होते. आणि मग आला तो सेक्शन ज्याने अनेकांना दिलासा दिला, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. याचे प्रश्न सोपे ते मध्यम पातळीचे होते आणि जास्त वेळ खाऊ पण नव्हते. ज्यांचा सराव चांगला आहे त्यांनी 10 ते 13 प्रश्न आरामात सोडवले असतील. त्यामुळे हा एक हाय स्कोरिंग सेक्शन ठरला. आणि हा मित्रांनो, असं विश्लेषण बनवायला आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. डेटा गोळा करणं, तो तपासणं, त्याचे फॅक्ट्स पुन्हा पुन्हा चेक करणं, यात बराच वेळ आणि कष्ट लागतात. तर आमचे हे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर या माहितीला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पेपरचं विश्लेषण तर झालं. आता वळूया त्या गोष्टीकडे जी सध्या सगळ्यात महत्त्वाची आहे, आपला अचूक फायनल स्कोर कसा काढायचा. आयोगाच्या अंतिम उत्तर तालिकेमुळे जो काही गोंधळ निर्माण झालाय तो आता आपण दूर करूया. ही टाईमलाईन बघा, म्हणजे सगळा गोंधळ स्पष्ट होईल. 11 जानेवारीला परीक्षा झाली, 20 जानेवारीला पहिली आन्सर की आली आणि 6 मार्चला आली फायनल आन्सर की. आता या फायनल आन्सर कीमध्ये 2 प्रश्नांची उत्तरं बदलली आणि 1 प्रश्न तर रद्दच झाला. आणि याच बदल्यांमुळे झालं काय की अनेकांचे मार्क्स सरळ सरळ कमी झाले. म्हणजे ज्यांना आधी 61 मार्क्स मिळत होते त्यांचे आता 58.50 झाले. मग आता आपला फायनल स्कोर काढायचा कसा? घाबरू नका, हे अगदी सोपं आहे. या 4 स्टेप्स फॉलो करा. समजा तुमचे 64 प्रश्न बरोबर आलेत आणि 16 चुकलेत, तर चुकलेल्या 16 प्रश्नांना 4ने भागा, उत्तर आलं 4. हे 4 गुण तुमच्या बरोबर आलेल्या 64 मधून वजा करा, म्हणजे तुमचा अंतिम स्कोर झाला 60. याच पद्धतीने तुम्ही तुमचा अचूक स्कोर काढू शकता. चला, आता त्या टॉपिकवर येऊया ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहताय, अपेक्षित कट ऑफ. पण थांबा, थेट आकडे सांगण्याआधी हे आकडे कशाच्या आधारावर ठरवले आहेत त्याची कारणं समजून घेऊया. तर बघा, कट ऑफवर 3 मुख्य गोष्टी परिणाम करतात. पहिली, पेपरची काठिण्य पातळी. ती मागच्या वर्षीपेक्षा जास्त संकल्पनात्मक म्हणजे कन्सेप्च्युअल होती. दुसरी, उत्तर तालिकेतील बदल, ज्यामुळे अनेकांचे गुण कमी झाले आहेत. आणि तिसरी आणि सगळ्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे जागा वाढण्याची शक्यता. शासनाचं 75,000पेक्षा जास्त भरतीचं उद्दिष्ट असल्यामुळे जागा वाढू शकतात आणि त्यामुळे कट ऑफ खाली येऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुरुष उमेदवारांसाठी अंदाजित कट ऑफ काय असू शकतो ते पाहूया. ओपन, ओबीसी, एसबीसी आणि DT/NT साठी अपेक्षित स्कोर आहे 53 ते 56. EWS साठी 52 ते 53, जे मराठा आरक्षणामुळे थोडा कमी होऊ शकतो. SC प्रवर्गासाठी 51 ते 53 आणि ST प्रवर्गासाठी 48 ते 51 गुण अपेक्षित आहेत. आणि आता बघूया महिला उमेदवारांसाठीचा अंदाजित कट ऑफ. ओपन, ओबीसी, एसबीसी आणि DT/NT साठी अपेक्षित गुण आहेत 50 ते 53.
EWSसाठी 48 ते 52 गुण, SC प्रवर्गासाठी 48 ते 52 आणि ST प्रवर्गासाठी 44 ते 47 गुणांचा अंदाज आहे. ओके, तर आता आपल्याला आपला स्कोअर माहिती आहे, अपेक्षित कट ऑफचा अंदाजही आलाय. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न, पुढे काय करायचं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि क्लिअर ॲक्शन प्लॅन बनवूया. हा निर्णय वृक्ष किंवा डिसिशन ट्री बघा, तो आपल्याला पुढचा मार्ग ठरवायला नक्की मदत करेल. जर तुमचा स्कोअर 52 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही सुरक्षित आहात. मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा. स्कोअर 48 ते 51च्या मध्ये असेल तर तुम्ही बॉर्डरलाईनवर आहात, पण जागा वाढण्याची शक्यता असल्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवा. आणि जर स्कोअर 48 पेक्षा कमी असेल तर निराश न होता आगामी MPSC गट ब व क 2026च्या जाहिरातीची तयारी सुरू करा. बरं, जे उमेदवार क्वालिफाय होण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी हा आहे मुख्य परीक्षेचा रोडमॅप. पेपर 1 म्हणजे मराठी आणि इंग्रजी हा खूप जास्त मार्क्स मिळवून देणारा विषय आहे, त्यावर फोकस करा. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना, क्लर्क टॅक्स असिस्टंट या पदांसाठी टायपिंग टेस्ट आवश्यक आहे, त्यामुळे त्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचा निकाल काहीही लागो, केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. तुम्ही घेतलेली मेहनत आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हाला या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडेल. तुमच्या पुढच्या तयारीसाठी आणि या संपूर्ण विश्लेषणाची फ्री PDF हवी असेल तर इथे दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये सामील होऊ शकता. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.